गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत क्लास 12 झुलॉजी चॅप्टर्स. म्हणजे पहा मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 11वीचा पूर्णपणे सिलेबस पाहिलेला आहे. आपण एक ना एक चॅप्टरचा वन शॉट पाहिलेला आहे, लेक्चर डीपमध्ये सुद्धा पाहिलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे क्लास 12 झुलॉजी चॅप्टर्स. आज 7 ते 8 एप्रिलला स्टार्ट झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते मित्रांनो, पहा पूर्ण आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन आणि ह्यूमन रिप्रोडक्शन चॅप्टरचं बेसिक कन्सेप्ट आज आपण सुरुवात करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता आज आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही व्हिडिओला स्किप करू नका. पहा मित्रांनो, आजचा क्लास 12 झुलॉजी चॅप्टर्स म्हणजे 12वीमध्ये 2 पोर्शन पडतात. एक म्हणजे बॉटनी अँड सेकंड म्हणजे झुलॉजी. तर क्लास 12 झुलॉजी चॅप्टर्समध्ये पूर्णपणे 6 चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबरला येतो म्हणजे ह्यूमन रिप्रोडक्शन. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. नीटच्या पेपरमध्ये यावर 4 ते 5 प्रश्न यावर नियमितपणे विचारले जातात. म्हणजे पहा मित्रांनो, 20 मार्कचा एक चॅप्टर आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे 12वीवर कॉन्सन्ट्रेशन करून आपल्याला स्टडी करायची आहे. तर पहा मित्रांनो, ह्यूमन रिप्रोडक्शन एक चॅप्टर झाला. सेकंड म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. 1 नंबरला ह्यूमन रिप्रोडक्शन, सेकंडला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हे झालं रिप्रोडक्टिव्ह युनिटमध्ये हे 2 चॅप्टर. या 2 चॅप्टरवर 10 प्रश्न म्हणजे 40 मार्क्स इन द नीट. म्हणजे 40 म्हणजे 10 म्हणजे 40 मार्कचे हे 2च चॅप्टर आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरचा पोर्शन आहे म्हणजे 3 नंबरचा चॅप्टर आहे ह्यूमन हेल्थ अँड द डिसीजेस. 4ला येतं बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेस. हा एक चॅप्टर आहे. अँड द बायोटेक्नॉलॉजी अँड इट ॲप्लिकेशन हे आहे बायोटेक्नॉलॉजीचं युनिट. याच्यावर सुद्धा 5 प्रश्न प्रत्येक चॅप्टरवर विचारले जाऊ शकतात. आणि 6 नंबरला म्हणजे 6 नंबरला येतो तो म्हणजे इव्होल्यूशन चॅप्टर. पहा मित्रांनो, हे झालं आपलं क्लास 12चे झुलॉजी चॅप्टर्स. पहा, हे जे आपण ह्यूमन रिप्रोडक्शनचे बेसिक काही कन्सेप्ट आहेत, आपण ह्या बेसिक 11चं न पाहता आपण डायरेक्टला काय करणार आहोत ते म्हणजे ह्यूमन रिप्रोडक्शनला स्टार्ट करणार आहोत. पहा मित्रांनो, आपलं जे टार्गेट आहे ते म्हणजे नीट 2026 असो किंवा जेही कोणीही नीटचा विद्यार्थी असेल त्याला हा जर बेसिकचा व्हिडिओ पाहिला तर त्याला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये असो किंवा इंग्लिश भाषेमध्ये असो आपल्याला हा ह्यूमन रिप्रोडक्शन चॅप्टर अतिशय सोप्या पद्धतीत समजल्या जाईल. तर पहा मित्रांनो, ह्यूमन रिप्रोडक्शन हा चॅप्टर आपण 5वी पासून ते 10वी पर्यंत अभ्यासत करत आहोत. म्हणजे ह्यूमन रिप्रोडक्शन असल्याशिवाय प्रत्येक कोणत्याही चॅप्टर प्रत्येक जे स्टँडर्ड आहे 6, 7, 8, 9 या दरवर्षी थोडं इझी मॉडर्न जास्त आहे. तर यावर्षी आपल्याला 12वीमध्ये आपल्याला ह्यूमन रिप्रोडक्शन फर्स्ट चॅप्टर पडतो. तर पहा मित्रांनो, ह्यूमन रिप्रोडक्शन म्हणजे मानवी प्रजनन संस्थान म्हणजे ह्यूमन रिप्रोडक्शन. तर पहा, आपण प्रत्येक नावामध्ये पाहतो, अगदी याच्याही नावामध्ये काय म्हणत आहे, रिप्रोडक्शन. री म्हणजे काय, अगेन म्हणजे परत पुन्हा. आणि प्रोडक्शन म्हणजे काय, टू प्रोड्यूस तयार करणे. म्हणजे आपली जी जनन जी आपली स्पायसीस जी जेनेसिस स्पायसीसची असेल आपली प्रजातीला जिवंत ठेवण्याचं पुनरावृत्ती म्हणजे अगेन पुन्हा त्याला प्रजनन प्रोड्यूस करण्याचं काम हे कोण करत असतं, रिप्रोडक्शन करत असतं. म्हणजे इट मीन्स प्रोडक्शन ऑफ द ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे काय, बच्चे पैदा करने के लिए क्या चाहिए, रिप्रोडक्शन. म्हणजे इट इज इम्पॉर्टंट फॉर द कंटिन्युटी ऑफ द जनरेशन. आपल्याला जर जनरेशनचा कंटिन्युटी ठेवायची असेल तर आपल्याला ह्यूमन रिप्रोडक्शन या पृथ्वी तलावर असो किंवा कोणत्याही ग्रहावर आपल्याला हे जे ह्यूमन रिप्रोडक्शन आहे, ह्यूमन रिप्रोडक्शन का म्हणत आहोत, कारण आपल्याला 12वीचा चॅप्टरच आपल्याला ह्यूमन म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे. जसं आपण ब्रीदिंग पाहिलं, जसं आपण न्यूरल कंट्रोल पाहिलं, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्यूमन रिप्रोडक्शन सुद्धा चॅप्टर पाहायचं आहे. बट त्याच्यामध्ये काही गोष्टी कशा आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी प्राण्यांच्या असतील, काही गोष्टी इन्सेक्टच्या असतील, काही गोष्टी मोल्स, अमिबा, ज्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया, फंगाय जे काही 5 किंगडम पडतात, प्रोजिस्टा त्याच्यावर असतील. बट आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला आपल्या स्वतःबद्दलही शिकायचं आहे.
तर पहा मित्रांनो, ह्यूमन रिप्रोडक्शन हे कसं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच युनिट म्हणजे एकच युनियन महत्त्वाचा असतो आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन महत्त्वाच्या असतात, म्हणजे एक म्हणजे मेल अँड सेकंड म्हणजे फिमेल. इट इज इम्पॉर्टंट फॉर द कंटिन्युटी ऑफ द जनरेशन. जर आपल्याला जनरेशनचे कंटिन्युटी ठेवायची असेल अगदी कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही प्राण्यांना, तर त्यांना रिप्रोडक्शन हा युनिट अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, ह्यूमन रिप्रोडक्शन कसं आहे, सेक्शुअली रिप्रोडक्शन वेअर गॅमेट्स ऑफ टू डिफरंट, म्हणजे याच्यामध्ये जे सेक्शुअलमध्ये जे गॅमेट्स असतात त्या गॅमेट्सचे दोन काइंड्स पडतात. वेअर गॅमेट्स आर द टू डिफरंट सेक्सेस. मेल गॅमेट स्पर्म, जे आपलं मेल गॅमेट, मेल म्हणजे माणूस, मेल गॅमेट्स जे असतं त्याला स्पर्म म्हणतात. अँड द फिमेल गॅमेट ओवम एग इज द इन्व्हॉल्व, म्हणजे जे आपलं प्रायमरी सेक्स ऑर्गन असतील त्याच्या हा जे फिगर म्हणजे हा जो सिम्बॉल आहे हा मेलचा असतो आणि फिमेलचा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा जो सिम्बॉल असतो तो फिमेलचा सिम्बॉल असतो. तर पहा मित्रांनो, वेअर गॅमेट्स आर द टू डिफरंट सेक्सेस, मेल गॅमेट्स आर द स्पर्म अँड द फिमेल गॅमेट्स आर द ओव्हम ऑब्लिक एग इज द इन्व्हॉल्व, म्हणजे या सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी दोन महत्त्वाचे असतात, एक म्हणजे मेल गॅमेट स्पर्म अँड सेकंड म्हणजे फिमेल गॅमेट ओव्हम. तर पहा, विपी पॅरेस, आपल्याला दोन ह्यूमन रिप्रोडक्शनला दोन शब्द आहेत, एक म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द विपी पॅरेस. डायरेक्टली गिविंग बर्थ टू द यंग वन्स, असा बर्थ, असा जन्म किंवा अशी जनरेशनची कंटिन्युटी ठेवण्यासाठी. डायरेक्टली गिविंग अ बर्थ, असा जो काही प्राणी असतील, अशा काही प्राणी असतील की ते डायरेक्टली यंग वन म्हणजे एका सेक्सेसपासून म्हणजे एका गॅमेटपासून तयार होतात आणि ते डायरेक्टली काय करतात, बर्थ देतात. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी स्पर्म फॉर्मेशन ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आता हे आपण पहा, तर ह्या ह्यूमन रिप्रोडक्शनसाठी काही इव्हेंट्स असतात. असं नाही की डायरेक्ट बेबी तयार होतं, म्हणजे याच्यासाठी काहीतरी एक इव्हेंट, एखादा कर्म किंवा एखादे ज्या ॲक्शन करायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट आपण काय पाहणार आहोत, इव्हेंट्स इन द रिप्रोडक्शन. तर पहा, एक नंबरला येतो म्हणजे गॅमेटोजेनेसिस. जर आपल्यामध्ये गॅमेटेज तयार होत नसेल तर आपण रिप्रोडक्शन करू शकणार नाही. त्यामुळे काय म्हणतात की गॅमेटोजेनेसिस इज द फर्स्ट इव्हेंट इन द ह्यूमन रिप्रोडक्शन. तर पहा, गॅमेटोजेनेसिस मध्ये गॅमेट जनरेशन म्हणजे जे गॅमेट जे महत्त्वाचा युनिट आहे आपल्या ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये, त्या गॅमेटचंच फॉर्मेशन किंवा गॅमेटचंच जनरेशन या गॅमेटोजेनेसिसमध्ये तयार होतं. एक म्हणजे फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्स. फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्समध्ये पहा, जे आपले मेल्स असतात त्या मेल्समध्ये कशाचं फॉर्मेशन गॅमेट्सचं होतं, ते म्हणजे स्पर्म. मेलमध्ये स्पर्मचं म्हणजे स्पर्माटोजेनेसिस, म्हणजे गॅमेटचं काय म्हटलं आहे, स्पर्माटोजेनेसिस हे मेल्समध्ये होत असतं. आणि फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्स इन द फिमेल म्हणजे फिमेलमध्ये कशाचं तयार होत आहे गॅमेट, ते म्हणजे oogenesis, फॉर्मेशन ऑफ द एग किंवा ओवम किंवा ओवा असं म्हणतात, याला फिमेल गॅमेट्स असं म्हणतात. सेकंड म्हणजे पहा, इन्सेमिनेशन ही झाली सेकंड इव्हेंट इन द ह्यूमन रिप्रोडक्शन. यामध्ये कोणती गोष्ट आहे पहा, ट्रान्सफर ऑफ द मेल गॅमेट स्पर्म इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे इन्स्पिनेशनमध्ये काय असतं की ट्रान्सफर ऑफ द मेल गॅमेट्स स्पर्म इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, म्हणजे जे आपल्या माणसामध्ये किंवा जे मेल्समध्ये जे तयार झालेलं जे स्पर्म म्हणजे गॅमेटोजेनेसिस स्पर्मॅटोजेनेसिस असतं त्याला ट्रान्सफर करायचं असतं, ते कशामध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. त्याच्यानंतर तिसरी इव्हेंट इन द रिप्रोडक्शन काय होत असतं, फर्टिलायझेशन. आपल्याला फर्टिलायझेशन आपण 5वी पासून शिकत आलेलो आहोत. 3 म्हणजे फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ द गॅमेट्स. फर्टिलायझेशनचा अर्थ होतो म्हणजे फ्युजन, ते एकमेकांना आदळतात, एकमेकांवर क्रिया करतात, एकमेकांचे रिॲक्टंट बनतात आणि ते त्यातून पुढून एक नवीन गोष्ट तयार करतात, मिओसिस मायटोसिस करतात आणि त्यापासून सेल डिव्हिजन करून फर्टिलायझेशनला स्टार्ट करतात. तर पहा, फ्युजन ऑफ द गॅमेट्स टू द फॉर्म ऑफ द झायगॉटमध्ये हे झालं आपलं मेल स्पर्म अँड हे झालं ओवा. म्हणजे या स्पर्मचं टार्गेट काय आहे, हे ओवा, आणि हे जर एकमेकांना भेटले तर त्यापासून एक नवीन गोष्ट तयार होते, ते म्हणजे झायगॉट, जे आपली युट्रस
युट्रस जे फिमेल्समध्ये जे युट्रस जे एंडोक्राइन म्हणजे एम्ब्रोकाइन डेव्हलपमेंट म्हणजे बेबी ज्या ठिकाणी तयार होतो त्या ठिकाणी हे झायगॉट तयार होतं आणि त्या ठिकाणी बेबीच्या डेव्हलपमेंटला सुरुवात स्टार्ट होत असते. 4 नंबरला पहा मित्रांनो, इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन ही इव्हेंट अतिशय महत्त्वाची असते. अटॅचमेंट ऑफ द ब्लास्टोकास्ट्रेट टू द युट्रिन एंडोमेट्रियम. इम्प्लांटेशनचा अगदी सोप्यात सोपा शब्द म्हणजे काय माहिती का, जे आपलं झायगॉट तयार झालेलं आहे फ्युजन ऑफ द स्पर्म अँड द ओव्हम पासून, ते एखाद्या आता आपल्या पोटामध्ये काय बेबी काय सारखा फिरत नसतो फिमेल्समध्ये, ते एका ठिकाणी चिटकलेला असतो. त्या चिटकलेल्या ठिकाणाला काय म्हणतात, ब्लास्टोकाइस्ट. ब्लास्टोकाइस्टचे आपण या ठिकाणी फिगर सुद्धा काढलेले आहे आणि त्या फिगरमध्ये कोणतं लोकेशन आपल्या स्टमकमध्ये फिमेलच्या दिलेलं आहे त्याला युट्राइन एंडोमेट्रियम. त्याला जे पूर्ण आपलं अन्न श्वास जे काय त्याचं एक्सरेटरी पार्ट्स एक्सरेटरी मटेरियल जे असेल किंवा त्याला जे ज्या गोष्टी पुरवण्याचं काम करतात ते युट्राइन एंडोमेट्रियम सुद्धा करतो. तर पहा, हा झाला आपला झायगॉट. झायगॉट इज द सिंगल सेल. आता झायगॉट कसा असतो, झायगॉट हा सिंगल सेल असतो. त्याच्यानंतर तो डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर नंतर तो 2 सिंगल सेल्ड स्टेज बनतात. आता पाहिलं की आपण एबीसीडी काय झाली, एक लेटर झालं. त्याच्या एबीसीडीचा पूर्ण अभ्यास करून काय झालेलं आहे, एक वर्ड तयार झालेला आहे म्हणजे एक शब्द तयार झालेला आहे. आणि त्या शब्दापासून काय तयार होतं, एक सेंटेन्स तयार होतं. आणि त्या सेंटेन्स पासून एक पॅराग्राफ तयार होतो. आणि त्या पॅराग्राफ पासून एक चॅप्टर तयार होतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सेल्स, टिश्यू, ऑर्गन सिस्टम, अगदी त्याचप्रमाणे हा झायगॉट सुद्धा एक सिंगल सेल असतो. तो मायटोसिस सेल डिव्हिजन करून सेल डिवाइड करतो आणि ते 2 सेल डिवाइड करून 2 सेल स्टेज तयार करतात आणि ते 4 सेल स्टेज काय करतात, इव्हेंटली फॉर्म स्टेज कॉल्ड ब्लास्टोक्लाइस्ट. म्हणजे झायगॉटच्या सेल डिव्हिजन करण्याला काय म्हणतात, ब्लास्टोकाइस्ट. यावर 2016 ते 2022 पर्यंत 4 प्रश्न पडलेले आहेत की ब्लास्टोक्लाइस्ट, व्हॉट इज द मीन ऑफ द ब्लास्टोकाइस्ट. यालाच काय म्हणतात, इव्हेंटली फॉर्म ऑफ द स्टेज कॉल्ड. जे आपला झायगॉट आहे, झायगॉट जो सेल डिव्हिजन करतो त्या सेल डिव्हिजनलाच काय म्हणतात, ब्लास्टोक्लाइस्ट स्टेज म्हणतात. युट्रिन एंडोमेट्रियम. आता ब्लास्टोक्लास्टाइज संपला. आता काय राहिलेला आहे, युट्रिन एंडोमेट्रियम म्हणजे काय तर पहा मित्रांनो, युट्रिन एंडोमेट्रियम म्हणजे इनर मोस्ट ऑल ऑफ द युट्रस जे आपल्या मित्रांनो, जे आपल्या बेबी एम्ब्रोकायनोइक डेव्हलपमेंट, जे आपल्या बेबीची जी एंडोमेट्रियम, जे युट्राइन एंडोमेट्रियम आहे, इनर मोस्ट ऑल ऑफ द युट्रस, जे आपलं जे फिमेलमध्ये जे युट्रस असतं त्याची एकदम इंटर मोस्ट ऑल ऑफ द युट्रस म्हणजे त्याची एक वॉल म्हणजे एक भिंत, एक कवच, एक प्रोटेक्शन देण्याचं जे असतं त्याला युट्रिन एंडोमेट्रियम म्हणतात. हे काय आहे, युट्रिन एंडोमेट्रियम. हे झालेलं आहे आपलं हे खाली झालं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, बट हे जे वरचं राहिलेलं आहे त्याला युट्रिन एंडोमेट्रियम म्हणतात. या ठिकाणी ब्लास्टोकाइस्ट, या ठिकाणी बेबी जो झायगॉट असतो तो चिटकवलेला असतो त्याला ब्लास्टोकाइस्ट असं म्हणतात. म्हणजे आपल्याला इम्प्लांटेशनवर एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ब्लास्टोकाइस्ट म्हणजे झायगॉटची सेल डिव्हिजन एक होत असते आणि युट्राइन एंडोमेट्रियमला हा बेबी चिटकवलेला असतो. आता 5 नंबरला आहे गॅस्टेशन. गॅस्टेशन म्हणजे द एंटर टाइम ड्युरेशन ऑफ द एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट युजली 9 months. फिमेलमध्ये जे बेबी तयार होण्याचा ड्युरेशन असतो तो किती असतो, 9 months. त्या 9 monthsमध्ये एम्ब्रोकायनिक डेव्हलपमेंट म्हणजे तो बेबी पूर्णपणे तयार होत असतो. प्रथम म्हणजे फर्स्टली दे आर द स्पर्म, सेकंड ओव्हम. तो स्पर्म टार्गेट करून ओव्हमला भेटतो, त्या ठिकाणी फ्युजन होतं, त्या ठिकाणी झायगॉट तयार होतो. झायगॉटचं सिंगल सेल, डबल सेल, 4 सेल तयार होऊन त्या ठिकाणी ब्लास्टोकाइस्ट होतो. त्यानंतर युट्रिन एंडोमेट्रियमला चिटक होतो आणि त्यानंतर त्यापासून तो काय करत असतो, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटला स्टार्ट करत असतो. म्हणजे द एंटायर टाइम ड्युरेशन ऑफ द 9 months. फिमेलमध्ये जे आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या या जगाची आहे ती म्हणजे एक मदर. आपल्या या पूर्णपणे ही जी पृथ्वी एका आईच्या गर्भातून जी तयार झालेली आहे त्याला एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट असं म्हणतात. त्याचं ड्युरेशन किती आहे, 9 months. 6ला काय आहे, पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑफ द बेबी. डिलिव्हरी ऑफ द बेबी म्हणजे बेबीची डिलिव्हरी म्हणजे या ठिकाणी काय एक सपोला किंवा सपोली काय होत असते, तयार होत असते. याला काय म्हणतात, पार्च्युरेशन, डिलिव्हरी ऑफ द बेबी. आता काय पाहणार आहोत आपण, हे झाले आपल्या इव्हेंट्स ऑफ द. आपण 1 नंबरला काय पाहिलेलं, 1 नंबरला पाहिलेले आपण गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट्स तयार होतात. 2 म्हणजे इन्सेमिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ द मेल गॅमेट्स इन द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन द
फिमेल गॅमेट्स. अँड थर्ड नंबरला आपण पाहिलेलं फर्टिलायझेशन, जो मेल स्पर्म आहे तो ओवमला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी एक फ्युजन करून झायगोट तयार होतात. आणि इम्प्लांटेशनमध्ये ब्लास्टोक्लायसिस युट्रिन एंडोमेट्रियमला स्टार्ट होतं. आणि गॅस्ट्रेशन म्हणजे जी बेबीची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आहे ती 9 मंथपणे आपल्या फिमेलच्या म्हणजे महिलेच्या किंवा फिमेल्समध्ये तयार होलेले ड्युरेशन किती 9 मंथ. आणि त्याच्यानंतर एक पार्च्युरेशन नावाची एक इव्हेंट्स तयार होते, त्या ठिकाणी डिलिव्हरी ऑफ द बेबी होते, त्या ठिकाणी सपोला किंवा सपोली त्या ठिकाणी तयार होतात. याला म्हणतात इव्हेंट्स ऑफ द इन द ह्युमन रिप्रोडक्शन. असं नाही की हे प्रत्येक प्राण्यांच्या लागून आहे. कोणाचं असेक्शुअल रिप्रोडक्शन असू शकतं किंवा सेक्शुअल असू शकतं, बट या सेक्शुअलमध्ये सगळ्यांचीच या इव्हेंट सारख्या नसतात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या इव्हेंट्सने त्या ठिकाणी हे फक्त आपण ह्युमन रिप्रोडक्शनचं पाहिलेले. आता टाइप्स ऑफ द सेक्स ऑर्गन. टाइप्स ऑफ द सेक्स ऑर्गन मध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन. तर पहा, प्रायमरी सेक्स ऑर्गन काय म्हणतो की आर द ऑर्गन्स विच आर द रिस्पॉन्सिबल फॉर द गॅमेट्स प्रोडक्शन. प्रायमरी सेक्स सॉरी मित्रांनो, आर द ऑर्गन्स विच आर द रिस्पॉन्सिबल फॉर द गॅमेट प्रोडक्शन. म्हणजे जे आपलं गॅमेट प्रोडक्शन करण्यासाठी जे हेल्प करतात त्याला काय म्हणतात, प्रायमरी सेक्स ऑर्गन. अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन कशाला म्हणतात, नॉट इन्वॉल्व्ड इन द गॅमेटोजेनेसिस बट सपोर्ट रिप्रोडक्शन बाय ट्रान्सफर ऑफ गॅमेट स्टोरेज प्रेग्नेन्सी. म्हणजे कशासाठी, हे काय आपल्या गॅमेट प्रोडक्शनसाठी सपोर्ट मदत करत नाहीत, बट ते कशासाठी मदत करतात, ट्रान्सफर जे आपलं गॅमेट्स मेलमध्ये जे स्पर्म तयार झालेला आहे तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये पाठवण्या किंवा ट्रान्सफर करण्यासाठी हा जो सेकंडरी सेक्स ऑर्गन असतो तो मदत करत असतो. सेकंड, स्टोरेज. या स्पर्म अँड द ओमचं ज्या ठिकाणी फ्युजन होऊन त्या ठिकाणी एक झायगोट तयार झालेला असतो, त्या झायगोटला स्टोरेज करण्याचं काम कोण करत असतात, या सेकंडरी सेक्स ऑर्गन करत असतात. अँड लास्ट एक्झाम प्रेग्नेन्सी ऑफ द बेबी. या प्रेग्नेन्सी ऑफ द बेबीमध्ये सुद्धा या सेकंडरी सेक्स ऑर्गनचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. म्हणजे पहा, दॅट इज प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये स्पर्म इन मेल, ओवा इन द फिमेल. आणि सेकंडरी सेक्स ऑर्गनमध्ये एक्झाम्पल पाहिलेले आहेत आपण, वास डिफरन्स अँड द मेल्समध्ये इपिडिडायमस. आता पहा, आल्सो रिप्रोडक्शन ऑफ द हॉर्मोन. हे जे सेकंडरी सेक्स ऑर्गन आहे ते कसे असतात, आल्सो प्रोडक्शन ऑफ द हॉर्मोन. हे कशाचं प्रोडक्शन करतात, देज आर द हॉर्मोनचं प्रोडक्शन करत असतात. एक म्हणजे मेलमध्ये कोणता घटक असतो, टेस्टिट्युरॉन. म्हणजे हा टेस्टिट्युरॉन अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आणि फिमेलमध्ये काय असतो, फॅस्ट्रोजन म्हणजे प्रोजेस्टेरॉन. या ठिकाणी आपण पाहिलेले की टेस्टिव्ह बेबी असेल किंवा जे ह्युमन रिप्रोडक्शन असेल त्यामध्ये टेस्टिट्युरॉन आणि प्रोजेस्टेरॉनचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. त्या ठिकाणी पहा, युट्रस, फॅलोपियन ट्यूब हे सुद्धा सेकंडरी सेक्स ऑर्गन आहे. टेस्टिस काय आहे, मेल. टेस्टिस म्हणजे मेल. अँड ओव्हरी इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह फंक्शन. तर या ठिकाणी आपण जे आजचा अभ्यास आपण बेसिक पाहिलेले याच्यावर 2 प्रश्न तयार पडतात. एक म्हणजे द एंटायर टाइम ड्युरेशन ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कॉल्ड. आता जे आपल्या शरीरामध्ये जे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जे फिमेलमध्ये बेबी तयार होत असतो त्याला काय म्हणतात, एक ए इम्प्लांटेशन, बी गॅस्ट्रेशन, सी पार्च्युरेशन, डी पार्च्युरेशन अँड ई इज द फर्टिलायझेशन. बी इज द करेक्ट ऑप्शन इज द गॅस्ट्रेटेशन. गॅस्ट्रेटेशनलाच काय म्हणतात, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आपण पाहिलं की गॅस्ट्रेटेशन टू एंटायर द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इन द 9 मंथ्स इन द फिमेल युट्राइन म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. द अटॅचमेंट ऑफ द ब्लास्टोक्लास्ट टू युट्राइन ऑल इज कॉल्ड. ए म्हणजे गॅस्ट्रेटेशन, बी म्हणजे इम्प्लांटेशन, पार्च्युरेशन, फर्टिलायझेशन. अटॅचमेंट ऑफ द ब्लास्टोकास्ट आपण पाहिले की ब्लास्टोकास्ट काय आहे की झायगोटचं काय करत आहे, सेल डिव्हिजन करत आहे. हे कशामध्ये होत असतं, हे इव्हेंट्स असतं ते म्हणजे अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोकास्ट टू द युट्राइन एंडोमेट्रियम हा असतो म्हणजे इम्प्लांटेशन. म्हणजे बी ऑप्शन इज द करेक्ट. हा झाला आपलं बेसिक आपण ह्युमन रिप्रोडक्शनवर पाहिलेले. आता इथून पुढे मेल रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट त्यांचा आपल्याला सेपरेट आपल्याला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. थँक्यू मित्रांनो. जय हिंद. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी स्किप करू नये. थँक्यू.